गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की मी प्रिया हनुमंत राहीन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले येथील इयत्ता 5वीचा विद्यार्थी। तर मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की आज आपल्या गुरूंचा सर्वात चांगला सण म्हणजेच आज गुरुपौर्णिमा आहे। यालाच आपण व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतो। मग का बरं गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असे का म्हणतो? तर मित्रांनो, आज आपल्या भारतातील एक महान ऋषी ज्यांनी महाभारताचे व वेदांचे पठण केले ते वेदव्यास या गुरूंचा आज जन्मदिवस आहे। आपण त्यांना संपूर्ण जगाचे आदिगुरु म्हणून ओळखतो। मित्रांनो, गुरु हा केवळ 2 अक्षरी शब्द नसून गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश, म्हणजेच अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणणारा मनुष्य म्हणजे गुरु। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपले पहिले गुरु म्हणजे आपली आई असते। आई आपल्याला चालायला बोलायला शिकवते आणि वडील आणि आपले शाळेतील शिक्षक आपल्याला अभ्यास करायला शिकवतात। मित्रांनो, तुम्हाला मी अशीच एक छानशी गुरु आणि त्यांच्या शिष्याची गोष्ट सांगतो। मित्रांनो, आता तुम्हाला मी बरेच गोष्टींमध्ये माझे सांगितलं होतं की अगोदरच्या काळामध्ये पांडव कौरव हे गुरूंच्या आश्रमामध्ये शिकायला जात होते। मग गुरूंचे काम करून स्वतःचे काम करून ते शिक्षण घेत होते। मग मित्रांनो, अशा प्रकारे एक गुरूंचा शिष्य होता आरुणी। त्या शिष्याचे नाव होते आरुणी। तो गुरूंची खूप आज्ञा पाळत असे। एकदा खूप पावसाळ्याचे दिवस होते। गुरु आणि त्यांचे काही शिष्य त्यांच्या गुरु आश्रमामध्ये बसले होते आणि गुरूंना लक्षात आले की आपलं आता गुरूंचे शेत त्या आश्रमाच्या जवळच होते आणि गुरूंच्या असे लक्षात आले की आपल्या शेतामध्ये आपला एक शेताचा बांध तो फुटलेला आहे आणि जर तो आपण लवकर बुजवला नाही तर सर्व पाणी आपल्या शेतामध्ये येईल आणि आपल्या पिकाचे नुकसान होईल। मग मित्रांनो, गुरूंनी आरुणीला आज्ञा दिली। गुरु म्हणाले, आरुणी जा आणि आपल्या शेताचा बांध फुटलेला आहे तो बांध माती किंवा दगड टाकून बुजून टाक, नाहीतर आपले संपूर्ण पीक नष्ट होईल। गुरूंच्या आज्ञा म्हणल्यावरती आरुणी पळत गेला, शेताकडे गेला आणि त्याने बांध पाहिला। तो खूपच फुटलेला होता। सगळी माती इकडे तिकडे पाण्यावरती वाहत होती। मग आरुणीने खूप प्रयत्न केला। त्याने त्या फुटलेल्या बांधाच्या जागेवरती काही माती लावली, काही दगड टाकले, परंतु पाणी सतत येतच होते। पाणी काही थांबेना, पाण्याचा वेग खूप होता। मग शेवटी खूप रात्र व्हायला लागली। इकडे गुरुजींना काळजी वाटू लागली, आरुणी का येत नाहीये? मग आरुणीने एक निर्णय घेतला। तो स्वतःच जिथे फुटलेल्या जागेवरती तो स्वतःच आडवा झोपला आणि त्याच्या शरीरामुळे ते सर्व पाणी शेतामध्ये यायचे आणले। मग मित्रांनो, पाणी खूप थंड होते तरी देखील तो आरुणी तिथे कुडकुडत झोपला। मग इथे गुरूंना काळजी वाटू लागली। थोड्या वेळाने गुरु आणि त्यांचे काही शिष्य, गुरूंच्या मागे काही शिष्य तिथे आरुणी जवळ त्यांच्या शेतामध्ये पोहोचले आणि त्यांनी आरुणीला आवाज दिला, आरुणी बाळा, कुठे आहेस तू? आणि खाली पाहिले तर आरुणी स्वतः त्या जागेवरती झोपला होता। मित्रांनो, मग त्या गुरूंनी आरुणीला उठवले आणि त्याला घट्ट मिठी मारली। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला समजते की आपण देखील गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे। गुरूंची आज्ञा हेच आपल्यासाठी सर्वस्व असलं पाहिजे, कारण गुरु